नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र विकी आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। गावाला आलो होतो, ऑक्टोबरचा महिना संपत आलाय आता, तरी पण पाऊस चालू आहे। गावाला आल्यानंतर शेगड्या आमच्या ह्या दोन्ही चालू होत्या, तर मी एक विचार केला की एक अपडेट व्हिडिओ बनवून देऊ की काय चाललंय दोन्ही शेगड्यांबद्दल। तर समृद्धी शेगडीवरती व्हिडिओ जो बनवला होता त्याच्यावरती खूप सारे व्ह्यूज आले, खूप लोकांचे प्रश्न होते, खूप लोकांनी विचारलं की कुठून घेतली वगैरे। तर हे Amazonची लिंक अजूनपर्यंत डिस्क्रिप्शन बॉक्स आणि फर्स्ट कमेंट मध्ये देऊन ठेवतो, तुम्ही घेऊ शकता ती। प्रश्न बरेचसे होते, काही लोकांनी ज्यांनी घेतलं त्यांच्या चुली असेच पडून आहेत। त्याच्यामागे रिझन हे की कुठला तरी एक पार्ट जो आहे तो खराब झालेला असतो, त्याच्यामुळे ती चूल अशीच पडून राहते, त्यांना माहिती नसते की त्यासोबत काय करायचं। त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे। जे कोणी घेणार असतील किंवा ज्यांनी कोणी घेतलं असेल ना, त्यांना हा व्हिडिओ हेल्पफुल होऊन जाईल, त्यांना कळेल की कसं करतात। तर माझ्या ह्या दोन्ही शेगड्या 5 वर्षापासून चालूच आहेत आणि ह्याला मी जुगाड करून आता चालवतोय, कारण की ह्याचे काही कॉम्पोनेंट्स खराब झाले होते। तर रिपेअर करण्याच्या ऐवजी मी विचार थोडासा वेगळा केला आणि जुगाड करून मग स्वस्तामध्ये आपण हे चालवतोय। तर त्याआधी आपण समजून घेऊया की चूल चालते कशी। की ही वाटी आहे, इथे लाकडं टाकतो, इथून हे जे होल्स देतात तिथून हवा येते, त्या हवेमुळे धूर कमी होतो। आता ह्याला हवा जास्त कशी दिली जाते, तर मी पलटी करतो। हा, इथे ब्लोअर असतो एक, इथे मोटर असते, मोटरच्या खालच्या बाजूला एक पंखा लागलेला आहे, ती मोटर त्या पंख्याला फिरवते, इथून हवा इथे जाते आणि इथून वरती हवा जाते। ठीक आहे, हे बंद असलं की वरती जाते, ओपन असलं की अर्धी खाली येते अर्धी वरती जाते। तर अशा प्रकारे लाकडाला जास्त हवा मिळते आणि ते चालतं। या शेगडीमध्ये चार्जिंगची सिस्टम असते मोबाईलच्या याच्यासारखी। तर इथे पण एक बॅटरी आहे, लेड ॲसिटेटची बॅटरी आहे। हा ट्रान्सफॉर्मर लागलेला आहे, तो कन्वर्ट करतो आपल्या घरच्या जी करंट असते त्याला डीसी मध्ये कन्वर्ट करतो आणि त्याच्याद्वारे ही मोटर जी चालते। आता ही मोटर 6 व्होल्टची असते आणि 6 व्होल्ट त्याला ह्या बॅटरीकडनं मिळतात। स्पीड कमी जास्त करण्यासाठी ह्या नॉब दिलेला आहे। तर हा काय करतो की व्होल्टेज कमी करतो, त्यामुळे ह्याची पंख्याचा जो वेग असतो तो कमी होतो आणि हवा कमी जाते आणि स्पीड कंट्रोल होतो, म्हणजे जाळ जो असतो तो कंट्रोल होतो। तर अशा प्रकारे हे सगळं चालतं। ज्या शेगड्या ज्या आहेत बऱ्याचशा, त्यामध्ये काय होतं की कुठला तरी एक कॉम्पोनेंट खराब झाला ना, त्यांना असं वाटतं की आता खूप जास्त खर्च होईल बाबा, तर आपण म्हणजे त्या साईडला ठेवून देतात आणि जुनी चूल आपली जी आहे ती वापरायला सुरुवात करतात। तर तसं करू नका, त्यासाठी एक सोपा जुगाड मी तुम्हाला सांगतो। ही जी बॅटरी आहे ना, ही काही कामाची नाहीये, हा ट्रान्सफॉर्मर पण काही कामाचा नाही, कारण की आपल्याला मेन जो आपला उद्देश आहे की ह्याच्यामध्ये हवा जास्त गेली पाहिजे, ती आपल्याला ही मोटर देते। बरोबर, मोटर फिरली की हवा आतमध्ये आली, तर मोटर फिरवण्यासाठी आपण एक वेगळा जुगाड लावलेला आहे या ठिकाणी। ह्याला लागतात 6 व्होल्ट आणि जो आपला मोबाईलचा चार्जर असतो ना, त्याच्यामध्ये 5 व्होल्ट निर्माण होतात। म्हणजे हा मोबाईलचा चार्जिंग जो आहे तो 5 व्होल्टचा चार्जिंग असतो। इथे खाली पण दिलेला आहे, हे USB चा केबल आहे, चार्जिंगचा केबल आहे। इथून बटन चालू केलं तर मग हे चालून जातं। आणि मी काय केलंय, ह्या वायरीमध्ये ना एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, म्हणजे एक लाल वायर आणि एक ब्लॅक वायर, अशा 2 वायरी असतात। ठीक आहे, तर दोन्ही वायऱ्या फक्त इथं कनेक्ट करायच्या तुम्हाला, ह्याला सोलायचं आहे आणि इथे तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये टाकून ह्याला कनेक्ट करायचं। बस तुम्ही बटन चालू केलं ना, तर मग ही शेगडी पण चालू होऊन जाईल, ह्याची काहीच गरज नाहीये। जर हे खराब झालं असेल तर ह्याला काढून फेकून द्या आणि डायरेक्ट करा। तर माझ्याकडे 2 चुले आहेत, ही समृद्धी आणि ती संगम शेगडी। दोन्ही पण आम्ही आलटून पालटून वापरत असतो आणि कधी जत्रा वगैरे असेल ना, तर मग दोन्ही आम्ही वापरतो। आणि जत्रेच्या वेळेस खूप गेस्ट पण येतात, तर 100-150 भाकऱ्या वगैरे म्हणजे करतात। त्यावेळेस कळतं की याचं खरं सेव्हिंग कुठे होत आहे, कारण तेवढी गॅस आपलं वाचतं ना। तर त्यासाठी मी काय केलंय की इथे ना अडॅप्टर टाईप एक पिन असते, ते बघा इथे लावलेली आहे, आणि सेम पिन मी तिकडे पण लावली आहे, ती बघा दाखवतो तुम्ही, ही वाली पिन। तर या ठिकाणी आपण इथे 5 व्होल्ट दिलं ना की बरोबर हे इथे चालू होतं। जर तुम्हाला 6 व्होल्टचा अडॅप्टर मिळाला तो पण तुम्ही वापरू शकता। 6 व्होल्ट म्हणजे पूर्ण फुल स्पीडमध्ये चालेल, पण 5 व्होल्टमध्ये पण फुल स्पीडच असतं, म्हणजे एवढ्या जास्त स्पीडची पण काही गरज नाही। 5 व्होल्ट ठीक आहे। हे जर तुम्ही केलं ना की तुम्ही काढून असं ठेवू शकता, किंवा जर वायर तुम्ही डायरेक्ट जोडली ना याला, तर मग कुणी खेचलं तर मग ती वायर निघणार, सोल्डरिंग आयन ते परत सोल्डर करावं लागेल, ती मगजमारी असते। त्यामुळे हे आपलं सोपं आहे असं आहे। ठीक आहे, हे लावून घ्या, एका 10 रुपयाला येतं। आणि ही ही जी वायर आहे ना, ही वरची पिन पण तुम्ही घेऊ शकता, आणि ह्या वायरीला हे डायरेक्ट अटॅच होतं, पण तुम्ही आतमध्ये टाकून अटॅच पण करू शकता आणि सेट लावून वापरू शकता तुम्ही। तुमच्या जवळ जर कोणी मिक्सर रिपेअर किंवा इलेक्ट्रॉनिकचं शॉप असेल ना, त्यांना व्हिडिओ दाखवा आणि सांगा की मला हे करून घ्यायचं, ते तुम्हाला लगेच लावून देतील। तर सगळ्यात महत्त्वाचं मोटर असतं। आता मोटर बद्दल मला सांगायचं आहे, अशा मोटर भरपूर मिळतात तुम्हाला 6 व्होल्टच्या, पण त्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की ते टॉय मोटर असतात, म्हणजे जे खेळण्यामध्ये लागतात ते मोटर असतात। जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये जाल ना कुठे, त्याला सांगायचं की मला
समृद्धी शेगडीसाठी मोटर पाहिजे. तर अशा 4-5 मोटर तुम्ही साईडला घेऊन ठेवा आणि जेव्हा कधी मोटर खराब होईल तर मग तुम्ही त्याला रिप्लेस करू शकता. रिप्लेस करणं एकदम सोपं आहे. लावायचं असं ठेवायचं, खाल्ला पंखा लावायचा आणि साईडला एमसील लावलेला आहे. एक 10-12 तास असंच ठेवायचं ओव्हरनाईट. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही वापरू शकता. आता जर तुम्ही साताऱ्यामध्ये असाल ना तर मग सातारा एसटी स्टँडच्या समोर मध्ये रस्ता आहे, इथे एसटी स्टँड आहे आणि त्याच्या समोर एक बिल्डिंग आहे 2 माळ्याची. तिकडे असं शॉपिंग सेंटर टाईप आहे. ग्राउंड फ्लोअरला ना एक दुकान आहे, त्याचं दुकानाचं नाव मला आठवत नाहीये. तिकडून मी कधी गेलो ना तर 3-4 असं घेऊन येत असतो. आता तर 1.5 वर्ष झाला मी ही जी मोटर आहे ती रिप्लेस केलेली. हे बघा, आणि हे सगळ्यात मस्त चाललं आतापर्यंत. 1.5 वर्ष चालणारी ही पहिली मोटर आहे माझी. तर मोटर खराब होत असतात, मोटर घरी ठेवा, लावा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही लगेच वापरू शकता. आता तुम्ही म्हणाल की स्पीड कंट्रोलचं काय? तर स्पीड कंट्रोल करण्यासाठी एक वेगळा जुगाड अजून एक आहे. तर काय होतं, जेव्हा तुम्ही हे कमी करता तेव्हा हवा व्होल्टेज कमी होतं आणि हवा पण इथून कमी निघते आणि कमी जाते वरती, बरोबर ना? त्यासाठी आपण काय करायचं आहे, हा इथे एक असं नॉब असतो है ना, हे इथे फिरवलं ना की काय होतं, राग काढण्यासाठी हे इथे असतं. तर जर तुम्ही असं ठेवलं ना तर पूर्ण हवा वरती जाणार. पण जर तुम्ही थोडंसं असं फिरवलं तर मग बरीचशी हवा वरती जाणार आणि थोडीशी हवा जी आहे ती बाहेर निघणार, थोडीशी बाहेर निघणार आणि बरीचशी वरती जाणार. म्हणजे या 2चा स्पीड झाला. जर तुम्ही असं केलं तर मग अर्धी हवा वरती जाणार, अर्धी हवा खाली जाणार. तर अशा प्रकारे तुम्ही आगीचा फ्लो जो आहे तो पण कंट्रोल करू शकता आरामशीर. तुम्हाला याची पण काय गरज नाहीये. मोटर चांगली निघाल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही, आरामशीर चाललंय आपलं. आणि ही आम्ही मध्ये मध्ये वापरत असतो. कारण ही जी शेगडी आहे ना ही खूप जुनी आहे ना, 2019ची शेगडी आहे. आणि हिचा जो वरचा जो भाग आहे तिचा, हा जो वरचा जो पट्टा आहे ना हा छोटा पट्टा आहे, त्यामुळे जास्त लाकडं बसत नाहीत. म्हणून आम्ही ती वाली वापरतच नाही जास्त. ठीक आहे, इमर्जन्सीसाठी किंवा जत्रेसाठी जसं मी पहिलं सांगितलं तसं आहे. तर हे बघा, ही छोटी पट्टी आहे. ठीक आहे, ह्याची जी वाटी अजून शाबूत आहे, पण ही एवढी वापरली आहे ना ह्याची वाटी पण थोडी पण बघा लूज होत चालली आहे. अजून 5-1 वर्ष गेली तरी पैसा वसूल आहे. नंतर तुम्ही पाहिजे तर वाटी पण चेंज करू शकता, मिळून जाईल वाटी पण. तर त्यानंतरचा विषय की लाईट गेली तर काय. लाईट गेल्यावरती हे पण बंद होणार ना, तेव्हा मग तुम्ही कसं यूज करणार. तर त्यासाठी असा जुगाड आहे की आपली मोबाईलची पॉवर बँक असते ना, ती पॉवर बँक मोबाईल चार्ज करण्यासाठीच असते ना. मग ती पॉवर बँक ह्या इथे USB सॉकेटमध्ये लावायची आणि वापरायचं. तर मग कधी तुमची पार्टी वगैरे असेल कुठे मित्रांची किंवा घरातल्या कोणाची तुमची पार्टी असेल किंवा बाहेर वापरायचं असेल तर मग पॉवर बँक घेऊन जावा चार्ज करून आणि ह्याला वापरा. आणि पॉवर बँक असली ना सोबत की मग तुम्ही मोबाईलसाठी पण यूज करू शकता चार्जिंग करण्यासाठी. आणि स्वस्त पण येते आजकाल. 10,000 mAh ची बॅटरी आहे, तुम्हाला 500-600 रुपयाला मिळेल. आणि ही बॅटरी पण 350-400 रुपयाला मिळतेच ना, मग ती घ्या आणि तिच्यावरती हे चालवा. हा, अजून एक गोष्ट की ही जी पिन आहे ना, अशा पिनचं माझ्याकडे एक सोलर पॅनल पण आहे 6 व्होल्टचा. तर त्या सोलर पॅनल्सने पण मी ह्या शेगडीला चालवू शकतो इथे लावून. तिन्ही कामं झाली, म्हणजे ही शेगडी पण चालली, ती शेगडी पण चालली आणि सोलर पॅनलवरनं पण मी इथे पिन लावून वापरू शकतो शेगडी. ऊन असलं की, सावली असली की नाही चालत ते. तर मित्रांनो 3 महिने झाले आता ही शेगडी जी आहे ती बंद होती आणि पावसाळ्याचा सीझन आहे, त्यामुळे काय झालं की थोडं ना फ्रिक्शन पकडलं. मी तुम्हाला बटन चालू करून दाखवतो. हे बघा, पण हा आवाज एकदम विचित्र मारतोय. तर काय होतं, मॉइश्चर पकडतं आणि त्याला लुब्रिकेशन द्यावं लागतं ना. मग WD-40ची एक बॉटल असते, तर ते त्याला स्प्रे करायचं असतं आणि हे निघून जातं. तर हे ह्याच्यासोबत झालंय आता नेमकं व्हिडिओ करताना, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये ते ॲड करत आहे. आता बघा, WD-40 सोडलं, तुम्ही तेल पण सोडू शकता, असं पण थोडंसं सोडा. बटन चालू केलं, एकदम आवाज गेला आहे की नाही. हे बघा WD-40 सोडलेलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ तर खूप लांब झालेला आहे, पण महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगून दिलेल्या आहेत. तर तुम्ही शेगडी ही वापरा, भंगारात फेकू नका. आणि जर भंगारातमध्ये तुम्हाला मिळाली तर ती घ्या आणि हे छोटासा जुगाड लावून तुम्ही त्याला आरामशीर चालवू शकता वर्षानुवर्ष. तर मला वाटतं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर झाला असेल. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉनला पण दाबा, म्हणजे तुम्हाला असेच अपडेट्स येत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.